खाली आणि महाराष्ट्रात आणि भारतात आगळा वेगळा ठसा आपल्या या संस्थेनं निर्माण केला. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी बिनविरोध निवडणूक होणं कदाचित नवं असेल, पण आपल्यासाठी आपल्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध होणं हे काही नवं. या संस्थेमध्ये आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली विकासशील, गतिमान, पारदर्शक कारभार हा आपण सगळ्यांनी वर्षानुवर्ष पाहिलेला आहे. या संस्थेचे हजारो सभासद यांना गेल्या 5 दशकांमध्ये कधीही त्याची तक्रार नाही असं उदाहरण आपल्याला शोधूनही सापडणार नाही. आणि म्हणून निष्कलंक प्रवास सहकारातून हा साध्य करणं सोपी गोष्ट नाही. आपल्या नेतृत्वानं ते साध्य केलं आणि त्यामुळे फक्त हीच संस्था नव्हे तर आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इतर साऱ्या संस्था त्यांचाही प्रवास असाच झालेला आहे. आणि म्हणून लातूर म्हटल्यानंतर, सहकार म्हटल्यानंतर, मांजरा परिवार म्हटल्यानंतर निवडणुकांच्या भानगडीमध्ये सहसा कोणी पडत नाही. ऊस उत्पादक सभासद बंधू भगिनींचा विश्वास या संस्थेवर एवढा आहे. या संस्थेचं नातं आपल्या चुलीशी आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. 5 दशकं या संस्थेनं शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, हमालांची, कामगारांची, नोकरदारांची, अधिकाऱ्यांची जीवन यामध्ये कायापालट केलं. खूप बोलता येण्यासारखं आहे. कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा ऊस उत्पादक सभासदांच्या वतीनं आदरणीय काकांचा सत्कार होईल त्यावेळेला आपल्याला विस्तृतपणे भाष्य करता येईल. पण हा जो विश्वास संपादन करण्यामध्ये आपल्या नेतृत्वाला यश आलं ते तुमच्यापैकी प्रत्येकाच्या साथीशिवाय शक्य नव्हतं. तर म्हणजे आपल्या नेतृत्वाबद्दल, आदरणीय काकांच्या बद्दल तर कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका कधी असत नाही. त्यांच्याबरोबर कार्यरत असलेले जे त्यांचे इतर सहकारी आहेत त्यांच्याबद्दलही ऊस उत्पादक सभासद बंधू भगिनींना तेवढाच विश्वास आहे. आणि म्हणून सारेच बिनविरोध निवडून आले. हे काही वैशिष्ट्य नाही. ही संस्था चांगली चालली आहे. या संस्थेचा कारभार या संचालकाने चांगला हाकला आहे. आणि या संस्थेला आपण भरभरून आशीर्वाद दिले पाहिजेत हीच भावना आपल्या सभासदाची राहिलेली. मला खरंच त्या सभासदाचं कौतुक करावंच वाटतं. त्या सभासदांना आम्ही कोणी जाऊनही कधी आग्रह केला नाही, विनंती केली नाही, तरी आपलं काम पाहिजे. या संस्थेनं त्यांच्या जीवनामध्ये जी आर्थिक क्रांती निर्माण केली त्याचा अनुभव त्यांनी घेतला
आणि त्यांनी असं ठरवलं की या संस्थेचे जे करते धंदे आहेत आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत, जेणेकरून पिढ्याचं कल्याण झालं आणि येणाऱ्या पिढ्याचं कल्याण देखील हीच माणसं करू शकतात. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं मिळाली. तर म्हणजे आदरणीय काका काल संचालक मंडळाची बैठक झाली. काढोसा घेतला प्रत्येक संचालकाचा की या संस्थेची पुढची दिशा कशी असावी. माझंही काकांचं दूरध्वनीवरनं बोलणं झालं. थोडक्यात आम्ही देखील चर्चा केली. काकांनी मला एवढंच सांगितलं की आपण सगळे मिळून जो निर्णय घेणार आहोत तो सगळ्यांना मान्य आहे. आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की मलाही आता असं वाटतं की मी थांबलं पाहिजे. मी म्हटलं त्यांना की तुम्हाला असं वाटतं तुम्ही थांबलं पाहिजे, पण आम्हाला असं वाटत नाही की तुम्ही थांबलं. आणि म्हणून या संस्थेला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे. आणि म्हणून या संस्थेचं नेतृत्व ज्या दिमाखाने आपण केलं त्याच दिमाखाने येणाऱ्या काळामध्ये देखील आपणच केलं पाहिजे अशी आग्रही विनंती आम्ही त्यांच्याकडे केली. आणि आज आपल्या सगळ्या मांजरा म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना अतिशय प्रिय अशी संस्था. कदाचित मात्र संस्था ते का म्हणाले, कारण या संस्थेला त्यांनी आपल्या आईचा दर्जा दिला. आदरणीय म्हणून त्या संस्थेला जपणं हे तुमचं आमचं काम आहे, कर्तव्य आहे. आणि ते जपण्याचं काम आदरणीय काकांनी केलं. आणि आज मराठवाडा विदर्भामध्ये क्रमांक 1 ची संस्था कुठली असेल तर ही आपली संस्था. आपल्या संस्थेने अनेक विक्रम प्रस्थापित केले. ऊसाचा दर मराठवाडा विदर्भामध्ये सर्वाधिक दर देण्याची परंपरा या संस्थेनं कायम राखली. आणि आता या क्षेत्रामध्ये मराठवाड्याने कधी 3000 हा आकडा ऊसाच्या दराचा स्वप्नातही विचार केला नसेल. पण आज ते स्वप्न पूर्ण होत आहे. आणि याचे खरे शिल्पकार जर कोण असतील तर ते आदरणीय काका आहेत. एक नवं पर्व सहकारांचं या जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे. म्हणून आपली अधिक जबाबदारी आता बनते. कारण आता 3000च्या वर ऊसाला दर आपण दिलाय. आता पुन्हा खाली काही आपल्याला येता येणार नाही. म्हणून या संस्थेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम अधिक आपल्याला कसे राबवता येतील, आर्थिक शिस्त कशी टाकता येईल, काटकसर कशी करता येईल. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा जो ऊसाचा दर आहे तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक कसा देता येईल यासाठी मला असं वाटतं या काळामध्ये किंबहुना आदरणीय काकांची चेअरमनपदी निवड होणं हे अतिशय महत्त्वाचं. आज आपण ती निवड केली आहे त्याबद्दल मी आदरणीय काका यांनी आपल्या विनंतीला मान दिला याबद्दल त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि चेअरमन म्हणून त्यांच्या कारकिर्दीला आपल्या सगळ्याच्या वतीनं टाळ्याच्या गजरात आपण आणि असाच चढता आलेख या संस्थेचा त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू राहील याबद्दल आपल्या कोणाच्याही मनामध्ये कसली शंका आहे असं मला स्वतःला वाटतं. चेअरमनपदी काका होते. काका पुन्हा चेअरमन झाले. व्हाईस चेअरमनपदी आप्पा होते. पुन्हा अशोक काळे यांच्या रूपानं दुसरी व्हाईस चेअरमनपदी आप्पा आले. त्यामुळं अशोक काळे हे अनुभवी संचालक आहेत. गेली अनेक दशकं आमचा त्यांचा स्नेह आणि संबंध राहिलेला. आदरणीय बबुराव काळे यांच्या कुटुंबातून ते येतात. आणि खरंच
आज आदरणीय भगवान काळे यांना देखील आनंद होत असावा की आपल्या घरातला आपला कोणीतरी या संस्थेमध्ये त्यांनी काम सुरू केलं, तेही अनेक वर्ष या संस्थेचे चेअरमन राहिले आणि आता त्या संस्थेमध्ये अशोक काळे तुम्ही व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत झालेले आहात, याबद्दल आम्हाला देखील सगळ्यांना मनापासूनचा आनंद आहे आणि एक अनुभवी असा आमचा संचालक आज व्हाईस चेअरमन म्हणून सूत्र स्वीकारतोय, याबद्दल त्यांचे देखील मी आपल्या सगळ्याच्या वतीनं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. खरं म्हणजे उपाध्यक्षानं अध्यक्षांचं काम हे हलकं करायचं आणि मला खात्री आहे की उपाध्यक्ष म्हणून अशोक काळे त्यांचा कारभार जेव्हा हाकतील तेव्हा सारे प्रश्न त्यांच्या कार्यकक्षामध्येच सोडवतील. एखादा प्रश्न कुठला राहिला तरच अध्यक्षांपर्यंत तो आपण न्याल. कारण त्यांनी मला आता सांगितलं की मला आता जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळं या जबाबदारीला पूर्ण जिम्मेदारीनं ते पार पाडणार आहे आणि याबद्दल आपल्यापैकी कोणालाही शंका असायचं नाही. खरं म्हणजे उपाध्यक्षांचं काम हे अधिक जबाबदारीचं असतं. जिल्हा सहकारी साखर कारखान्यावर वैष्णवराव शिंदे आता उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झालेले आहेत, तर अशोक काळे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झालेले आहेत. रेणामध्ये आमचे देशमुख अध्यक्ष आणि पाटील उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झालेले आहेत. अतिशय उत्तम जोडी रेणा कारखान्यावरही आदरणीय काकांनी आपल्याला दिलेली. मला असं वाटतं की आनंदराव देशमुखांना आम्ही नेहमीच म्हणजे ते काही बोलतच नाहीत अशी आमची तक्रार देखील त्यांच्याकडे केली आणि किमान आता चेअरमन झाल्यावर ते बोलतील अशी आशा आहे. प्रवीण होतकरू आहेत, वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांनी देखील त्यांच्या कामाचं प्रावीण्य आपल्याला दाखवलेलं आहे आणि म्हणून त्यांचाही त्या संस्थेला उपयोग होईल याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही. आणि म्हणून मांजरा परिवाराचे प्रमुख म्हणून आपण आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना पाहतो आणि म्हणून आपलं सगळ्यांचं हे आता काम आहे की या कामाचं जे ओझं आहे ते आपण पेललं. नेतृत्व तर ते करताय, कधी अडचण आली तर ते धावत येतात मदतीसाठी, पण सभासदाशी तो संपर्क आहे. किंबहुना आता समजा कोणी माजी संचालक आहे, त्याला संधी मिळू शकली नाही, त्याला आपल्याबरोबर कसं घेता येईल याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. एखाद्याला समजा तुम्ही चेअरमन होते आता नाही, व्हाईस चेअरमन होते आता नाही, त्यांना देखील आपल्याला या सगळ्या कामामध्ये कसं त्यांचा सन्मान राखून आपल्याला बरोबर घेता येईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि हे सगळं आपण करूया, हा निश्चय, हा संकल्प या ठिकाणी मी आपल्यापुढं व्यक्त करू इच्छितो. मी आदरणीय काकांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मांजरा कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि व्हाईस चेअरमनपदी अशोक काळे यांची निवड झाली याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जी आपली स्वतः आहे ही जी भेटलेली आहे ही आपल्याला म्हणजे आपल्याजवळ कुणी आजकाल बक्षीस त्या संस्थेवर आपले विरोधी पक्षाचे कोणी असतील त्या काळामध्ये विरोधीवर बक्षीस मराठवाड्यात भेटतात आणि करत असताना नेते आणि शेतकरी आपल्या हा पूर्ण कागद याचा करण्याचा जो काही असेल पहिल्यापासून म्हणतो की आम्ही तर तुमचे नोकरच म्हणजे घडी असतो साहेब म्हणायचे मला खूप सभासद शेतकरी अमिता साहेब म्हणतो हीच भावना आपल्या नेत्यांनी इथं ठेवलेली असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जो काही सरकार आपल्याला जीवन दिसते फक्त माझा परिवाराच्या याच्यातूनच दिसतं. म्हणजे 4-5 कारखान्याच्या बाबतीत जे आहे आज 3,000 रुपये भाव दिला आपल्याला भाव द्यायला म्हणून स्वतः आम्ही सुरुवात आली सांगितलं आपल्याला ऊस पहिला तिकडं ह्याच्यापासून आणला मंगळवेड्यापासून आणला
मंगळवेढ्यात एक गाव होतं, सुरुवातीला आपल्याला ऊस नव्हतं, तिथले पाटील होते महाराज पाहून तिथून आपण पाहिजे सभासदांनी नेत्यावरचा आपल्या काकांना ट्राय केल्यामुळं त्यावेळेस 771 ऊस आपण पूर्ण ह्याच्यामध्ये केला आणि रिकव्हरी काय असते 8 ते 9 रिकव्हरी सेट त्यावर केशवराज सोमण साहेबांनी केला रिकव्हरी आपल्या भागात काम भेटली तर त्यावेळेस त्यांची रिकव्हरी झाली 8 ते 9 रिकव्हरी आणि आपल्या कारखान्याने कष्टातून शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळं आणि तसंच कर्मचारी जे होते सभानिधी केल्यामुळं 8, 12, 13 पर्यंत आपण टिकलो. पश्चिम महाराष्ट्र आपल्याला काय रिकव्हरी करून नसताना एकतर कारखाने बंद आहे. आपल्याला माहिती नाही जे वर्ष बंद कारखाना असताना सुद्धा आपण सर्वांच्या पगार आपला एक बरोबर कारखाना आहे बंद असताना पूर्ण कर्मचाऱ्यांनी पगार दिला कारण ती द्यायची काही गरज नसते कारण त्याच्या त्या लॉस प्रमाणात त्याचे काम कायदे असतात कामगार कायदे आपण तेवढं देऊ शकत नसतं फक्त आपली भावना आहे की कर्मचारी ही आपलेच सभासद आहे सभासदाचीच लेखन आहे ही सर्व गोष्टीचा विचार करून आपण ही कारखानदारी चालवली भाव तर दिला पण ती सातत्यानं एवढे दिवस कारखानदारी टिकवून ही सुद्धा सोपी गोष्ट नाही आपल्याला आणि त्यामुळं आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली मला काम करायची संधी साहेबांनी दिली साहेबांनी दिली आपल्या तालुक्याचे माजी आमदार कारखान्याचे चेअरमन काही साहेबांनी दिलेले आहे त्यात त्यांनी जी माझ्या जबाबदारी सोपवली तर तुम्ही एकच सांगू शकतो की आम्ही आपल्या नेत्याची जी मान या जगामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे ती मान शर्मेनच कमी करायची एकही गोष्ट आमच्याकडून नाही राहतो कधीच म्हणणार नाही आमच्या वागण्यातून आमच्या काम होईल आम्ही कुठलंही आपले कमाल होईल आमचं वागणूक काम करणार नाही बघितलं सर्वांनी परत एकदा सहकारी आबासाहेब पाटील सभापती माऊली क्रीडा कारखान्याचे जे नूतन चेअरमन पाटील या कारखान्याचे सर्वच नूतन संचालक माजी संचालक महाराष्ट्र परिवाराचे सर्व सदस्य जाधव पटेलजी त्यांची पद्धत तुम्हाला माहितीच आहे या कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री चंद्रकांत देसाई कारखान्याचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित शेतकरी विभाग म्हणून भाषण करावं असं कारण आपण नुकतंच मागच्या 8 दिवसापूर्वीच माझा 75वा अमृत साजरा केल्याच्या नंतर आपलं प्रेम आपला उत्साह पाहिल्याच्या नंतर मी एक गोष्ट गेलो की आता असं सर्व राजकारणात राहायचं नाही आणि म्हणून आज पहिल्यांदा समोर ही भूमिका मी आता आपण थांबूया आणि तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणाल त्याला त्या व्यक्तीला आपल्याला चेअरमन आणि असं माझंच मी त्याच्यासमोर बोलून दाखवला त्यांच्याशी काही चर्चा आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी आणि माझ्या सगळ्याच कार्यसंचालकांनी मला सांगितलं की त्या कारखान्याचं नेतृत्व अतिशय म्हणून करावं आणि म्हणून सामाजिक जबाबदारी सोडून या पदाचा मी विनम्रपणे स्वीकार करतो आहे आणि मोठी जबाबदारी आता वाढलेली कारण जसे जसे आपण आपल्या परिवाराच्या संस्थांची कारखान्याची प्रगती करतो कारण आता प्रगती ही सर्वसामान्य शेतकरी आपल्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो आणि त्याला असं वाटतं की जो कारखाना अधिक भाव घेईल तो मला चांगला चांगला कारखाना तुम्हाला त्याच्या दृष्टिकोनातून तो त्याच्या कष्टाला त्याच्या उत्साहाला अधिक मिळतो पण आपल्या परिवारामध्ये एक गोष्ट होती की एका बाजूला शेतकऱ्यांचं हित पाहत असताना शेतकऱ्यांच्यासाठी उभी केलेली संस्था आहे ती ही अडचणी ही धोक्याची असं गणित करून किंवा लोकप्रियतेच्या नावाकडे आपण भाव दिलेला आहे तर प्रत्यक्षपणे त्या पद्धतीची व्यवस्थापन करून तिकडे आलो या परिवाराने आपल्याला जाहीर केल्याप्रमाणे 3000 पेक्षा अधिक
दर देण्याचं काम सिंधुकडे केलं. आणि भैया जसं म्हणाले की शेतकऱ्याची अपेक्षा असते आपण यावर्षी 3,000 मिळाले तर पुढच्या वर्षी 3,000 किंवा थोडासा अधिक पाहावा. आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की या परिवाराचा कुठल्याही कारखान्याने या सीझनमध्ये जो भाव दिलेला आहे त्याच्यापेक्षा 1 रुपया भविष्यामध्ये कसा देता येईल या पद्धतीचं व्यवस्थापन अगदी काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी करूया. आणि या सगळ्या कामामध्ये आपल्या सर्वांची संचालक मंडळाची आपल्या इतर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांची सहकार्य आम्हाला लागणार आहे. आमच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य आपल्याला लागणार आहे. काम आपण जसं म्हणाले तसं केवळ 45 दिवसामध्ये 3 कारखाने म्हणजे 21-63 संचालक जे आपण दिले तेच आले. असं नाही त्यांचे 4 घेतले ह्याचे 4 घेतले. आपण जे दिले बसून सर्वांनी ठरवून ते तसेच्या तसे व्हिडिओवर कधी कॉम्प्रोमाइज करून सुद्धा घेतो. 2 यांची घ्या 4 त्यांची घ्या वगैरे. पण तशा पद्धतीचे एक विचाराचं संचालक मंडळ नसेल तर ती संस्था चालवत असताना अडचणी येतात की आजूबाजूच्या कारखान्याकडे सुरुवातीला उत्साहाने ते निवडून येतात. पुढे 5 वर्ष काही त्याला योग्य पद्धतीने कारभार करता येईल. त्यामुळे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेल्या सगळ्या कारखान्याचे एक वैशिष्ट्य आहे की ते संचालक मंडळ चेअरमन पासून ते आमच्या आपले सदस्यापर्यंत एक सूत्री आणि एका विचाराने चालतं. आणि म्हणून निर्णय घेणं सोपं जातं, निर्णय राबवणं सोपं जातं. आणि या सगळ्या कामाच्या मध्ये हे तर झालं कारखान्याचं म्हणजे प्रत्येक कारखान्याचे 12,000 सभासद जरी काही रिपीट झाले असते तरी 30-40 हजार सभासद होता. 50,000 आपण जर विलास युनिट 2च्या कारखान्याचा विचार केला, जागृतीच्या कारखान्याचा सुद्धा परिवाराचा एक भाग आहे. हे सगळं पाहिलं तर सभासदांची संख्या 1 लाख ते 1 लाखापर्यंत जाईल. परिवाराचे सदस्य वेगळेच. आणि या सगळ्यांना आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम गेली अनेक वर्षे करतो आहोत. आणि हा प्रवास आहे. विकास कधी थांबत नसतो. विकास हा सातत्यानं करायची अशा प्रकारची प्रक्रिया असते. आणि हे काम आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने करतो आहोत. आणि त्याही बद्दल मी माझ्या सगळ्या परिवारातल्या सदस्यांनी या ठिकाणी धन्यवाद तुमचं अभिनंदन करू इच्छितो. कारखान्याची नेहमीच परीक्षा असते. जेव्हा ऊस कमी होतो तेव्हाही परीक्षा असते आणि जेव्हा ऊस जास्त होतो तेव्हाही परीक्षा असते. मागच्या सीझनमध्ये ऊस कमी झाला त्यामुळं अर्धच उत्पन्न झालं. पण पेमेंट मात्र पगारी या सगळ्या गोष्टी मात्र 100% कराव्या लागतात. बँकेचे हप्ते त्या माध्यमातून घेत असतात. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेला सुद्धा व्हाईस चेअरमन आणि विरोधया चेअरमन आहे. आता इथं हा चेअरमन बोलतो त्यालाही धन्यवाद दिले पाहिजे की या सगळ्या युतीच्या पाठीमागं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक खंबीरपणे नियमामध्ये कशी आपल्याला मदत करते. आणि म्हणून बँकेमुळे कारखान्याची प्रगती आहे आणि कारखान्यामुळे बँकेची गोष्ट या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चाललं आहे. ही स्वप्न आदरणीय साहेबांनी आदरणीय काळेसाहेबांनी पाहिलेलं होतं. स्वप्न पुढे घेऊन जाण्याचं काम मला आनंद वाटतो की त्या परिवारातले अशोकरावजी काळेसाहेबांना खरं म्हणजे शेतकी समितीचे सभापती असताना तरी चांगलं काम केलं. एक टेस्ट होती ती तशा पद्धतीच्या आणि चांगलं काम करण्यासाठी केलं. त्यांच्या प्रोत्साहनाने ते 100 आधी नका म्हटले पुन्हा हो म्हटले. आणि आज प्रत्येक ठिकाणी हार्वेस्टर कसा यशस्वी आहे हे सुद्धा सांगण्याचं काम आहे. कोकणा मनाचा माणूस अशोकरावांच्या बाबतीमध्ये स्पष्ट बोलणारे कोणाला आपलं वाटतं कधी निवडणूक स्पष्ट त्यांना बोलावं आवडले आणि एक प्रिन्सिपल घेऊन ते काम करतात. जसं आता सांगितले की आम्ही कुठलीही अशी गोष्ट करणार नाही की पंचायतीने संचालक मंडळाने तसं केलं. काही परंपरा आपण पुढे कायम ठेवूया. कोण काय बोलताय कोण काय आता सांगताय हा भाग बोलून द्या. हा प्रसंग नाही आहे त्याला उत्तर द्यायचा. जेव्हा त्याला उत्तर द्यायचं तेव्हा कामामधून आपण त्याला उत्तर देऊ. विश्वासामधून आपण त्याला उत्तर देऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनात असता हा मानतोय मोठी जबाबदारी पुन्हा आता तुम्ही आणखीन माझ्यावरती टाकलेली आहे. मला तसं भैयाने सांगितलं की व्हाईस चेअरमन हे चेअरमनचं काम हास्य करत असतात सोपं करत असतात. आणि म्हणून निश्चितपणे आपल्याला मदत होईल. श्री सुद्धा
6 वर्ष होता त्याच्यामुळे खरं म्हणजे डिफॅक्टो चेअरमन तेच होते. ते चेकवर सहाय्य करण्यापासून सुद्धा बरीच वर्ष तुम्ही चेकबुक काय असते पाहिलं नव्हतं. मागच्या वेळीमध्ये थोड्या दिवसासाठी चेकबुक होतं तेव्हा तिचे लोक ते होते तेव्हाही निश्चित ह्याच्यासाठी नव्हे चेकवर सहाय्य काही लोक हुशार असतात अडकला तर व्हाईस चेअरमनचा अडकावा आपण अडकू नये असं नव्हतं ना. ते विश्वासार्हता एक ट्युनिंग त्यांची आमची त्या माध्यमातून राहिलं. आता अर्थ असं नव्हे की पुढेही तसंच करत आहोत. जबाबदारी केव्हा तरी घ्यायला शिकले पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला हे सगळं करायचं. पुन्हा कधी आता सर्वांचे मनापासून आभार मानतो. वर्क इज वर्शिप. मी स्वतः म्हणालो होतो की माणसाने निवृत्त व्हायचं म्हणजे आपल्याला काही वेगळं काम करायचं आणि त्याचं नियोजनही मी करून ठेवलेलं आहे. आपण काही तिथे सोडलेलं नाही, ठेवलेलं आहे. तिथे तिथे कुठे ते जबाबदारी ते सल्ला की सहकार्य द्यायला लागतो त्या सगळ्या गोष्टी आपण करूया. पुढंच आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि श्रीशेषजीला आभार मानतो.